नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आणि 2. वेळ आहे 1 तास आणि गुण आहेत 20. तर अशी ही मागील वर्षांच्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अभ्यास करण्यासाठी प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तिथे जाऊन तुम्ही सर्च करू शकता आणि हव्या त्या प्रश्न सोडू शकता. पाठांतरणावरती जोर द्या, कारण आता नुकतीच परीक्षा सुरू होतील तुमच्या सेकंड युनिट टेस्ट. त्यासाठी अधिक सराव करण्यासाठी खूप सारे प्रश्न तुम्ही पाहू शकता, रेफर करू शकता. क्वेश्चन नंबर सेक्शन 1 मध्ये आपण पार्ट 1 घेतलेला आहे. सेक्शन 2 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 घेतलेला आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे फिलिंग द ब्लँक्स. फर्स्ट क्वेश्चन्स, द मॅग्निफिकेशन प्रोड्यूस बाय द डॅश डॅश मिरर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Play. Then next, the B state whether the given statement are true or false. Ultrasound has the frequency less than 20 Hz. Yes or no? तर तुम्ही पहा, स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमध्ये पेज नंबर नाही सांगू शकत, त्यावरती तुमचा हा झालेला आहे ऑलरेडी. तुम्ही एकदा पहा, तुम्हाला कळेल. वाचनामध्ये आले की उत्तर समजतील. फाइंड द ऑड मॅन आउट. पेपर, क्लॉथ, मॅट आणि मेटल शीट. तर मेटल शीट हे मेटल आहे, बाकी सगळे नॉन मेटल आहेत. हा तुम्ही वेगळं करू शकतो. देन आफ्टर द मॅच द फॉलोइंग. तुम्ही स्वतः जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. प्रॅक्टिस करा, खूप महत्त्वाचं आहे. पाठांतरण करणं, वाचन करणं, पुस्तक रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. फक्त प्रश्नपत्रिका सोडून तुम्हाला आउट ऑफ गुण मिळत नाहीत. तुम्हाला पुस्तकं आणि डायजेस्ट रेफर करावंच लागणार आहे. स्कूलच्या नोट्स वाचावेच लागणार आहेत, त्याला ऑप्शनच नाही आहे. मॅच द फॉलोइंग कॉलम ए आणि कॉलम बी. कॉन्केव्ह मिरर आणि याच्यामध्ये इमेज ऑलवेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट आणि इमेज ऑलवेज लार्जर दॅन द ऑब्जेक्ट. दोन्हीपैकी एक ऑप्शन क्लिक करा आणि अशा जोड्या लावू नका. दिस इज द रॉंग प्रोसेस. ओके. क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. या 3पैकी तुम्हाला कुठलेही 3 या 5पैकी कुठले 3 सोडवायचे आहेत. काय आहेत पहा. गिव्ह द सायंटिफिक रिझन. फर्स्ट क्वेश्चन, द इंटेन्सिटी ऑफ द रिव्हर्बरेशन इज हायर इज द क्लोजर टू एम्प्टी हाऊस. रिव्हायब्रेशन बरोबर आहे, कारण की जेव्हा आपलं घर रिकामं असतं, आपण कलर वगैरे देतो, तेव्हा रिकामं घर आणि रिकामं घर आणि खूप साहित्याने भरलेलं घर जर असेल तर त्याची इंटेन्सिटी कशी असते, रिव्हायब्रेशन हायर दॅन एम्प्टी हाऊस. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन द कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. ऑलरेडी आपलं झालेलं आहे, तुम्ही पण इथे तयारी करून घ्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा, एररची माहिती सांगा, त्यामध्ये कुठले लेन्स असतात सांगा, इमेज व्हर्च्युअल दिसते की इरेक्ट दिसते ते सांगा. असे 4 पॉईंट लिहिले तरी तुम्हाला 2 गुण्स मिळणार आहेत. स्केच द लेबल डायग्राम ऑफ द सोनार. एक जहाज काढा, जहाजाच्या खालच्या दिशेला असं त्रिकोण बाण काढून सोनार मशीन तिथे बसवली जाते. अल्ट्रासाऊंड इफेक्ट यासाठी त्याचा वापर केला जातो की समुद्राची खोली मोजण्यासाठी किंवा अडथळे कुठपर्यंत आहेत, किती खोलीपर्यंत आहेत हे पाहण्यासाठी सोनारचा वापर केला जातो. राईट द लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा लॉ तुम्हाला इथे लिहायचा आहे. राईट द यूज ऑफ कॉन्केव्ह मिरर. याचा यूज कुठे कुठे होतो ते तुम्हाला इथे लिहायचं. अतिशय सोपा हा प्रश्नपत्रिका आहे. ही झाली तुमची 10 गुणांची प्रश्नपत्रिका. आता आपण भाग 2ची पण लगेच पाहूयात. हा आहे सेक्शन 2 म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. यामध्ये पहिला क्वेश्चन विचारलेला आहे फिलिंग द ब्लँक्स. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ द DNA. द फंक्शनल युनिट्स ऑफ द किडनी that performs the basic functional of the filtration is called dialysis. Then after B, state the whether given statement true or false. Latex of the rubber is useful substance for the plant. No, झाडांच्या उपयोगाचा नाही, तो आपल्यासाठी उपयोगाचा आहे. ओके. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द ऑड मॅन आउट. ॲडेनल, थायमिन, ग्वानिन, युरेसियल. युरेसियल वेगळं आहे. हे सगळे आपल्या DNA मध्ये प्रेझेंट असणारे आहेत, हा नाही आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे पहा. आन्सर द फॉलोइंग, गिव्ह द सायंटिफिक रिझन. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स आर द ट्रान्समिटेड वन फ्रॉम मदर. इथे काय दिले पहा. एनी फ्रॉम मदर टू हर प्रेग्नन्सी. आपल्या चाइल्डकडे जातो का हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ड्रॉ द लेबल डायग्राम ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम्स. तुम्हाला त्याविषयी डायग्राम काढायचे आहे. देन आफ्टर राईट द आन्सर इन द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज द ट्रान्सलोकेशन ऑफ सबस्टन्स. आणि 4th आहे एक्सप्रेस युअर ओपिनियन अबाउट द DNA फिंगरप्रिंट. फिंगरप्रिंट विषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर अशा प्रकारे सायन्स 1 आणि सायन्स 2ची प्रश्नपत्रिका तुम्हाला समजावून सांगितलेली. अधिकाधिक सराव करा आणि बेस्ट ऑफ लक फॉर दॅट द सेकंड युनिट टेस्ट. आय लव्ह यू. बाय. सी यू. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.